नमस्कार, मी सौरभ कोरटकर. माझा महाराष्ट्र माझाची जबाबदारी या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. रोज कोरोनाच्या अनुषंगाने आपण या कार्यक्रमात वेगवेगळ्या कोरोनाशी निगडित विषयांबद्दल आपल्या तज्ञांकडून जाणून घेतोय. आजचा सुद्धा आपला वेगळा विषय. आजचा विषय आहे तिसऱ्या लाटेपासून लहान मुलांना नेमकं कसं वाचवायचं, कसं दूर ठेवायचं. आणि त्याबद्दल बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे डॉक्टर आनंद देशपांडे, जे बालरोग तज्ञ आहेत, आणि त्याचबरोबर मुंबईतल्या वाडिया रुग्णालयातल्या वैद्यकीय संचालक डॉक्टर शकुंतला प्रभू, त्या देखील या चर्चेत सहभागी होतील. सगळ्यात आधी मी डॉक्टर आनंद देशपांडे यांच्याकडे जातो. डॉक्टर आनंद देशपांडे, बोललं जातंय की पहिली लाट जी होती त्यात वयोवृद्ध नागरिकांना सर्वाधिक धोका होता, दुसऱ्या लाटेत हाच धोका तरुणांना जास्त होता, आणि तिसऱ्या लाटेत कदाचित लहान मुलांना कोरोनाचा धोका अधिक बळावू शकतो. काय तथ्य आहे याबद्दल? नमस्कार सौरभ. नमस्कार. पहिल्या लाटेमध्ये मुलांचा इन्फेक्शन कमी होतं, दुसऱ्या लाटेमध्ये थोडंसं जास्त इन्फेक्शन आहे. त्यामुळे तज्ज्ञांना असं वाटतं की तिसऱ्या लाटेमध्ये मुलांना जास्ती होईल. कारण काय, तज्ज्ञांना असं वाटतं की आपण लस न दिलेला जो आपला गट आहे तो आता 0 ते 18च आहे आणि त्याच्यात लसीकरण झालेलं नाही आहे, त्यामुळे तिथे जास्तीत जास्त धोका होईल असं वाटतं आहे. पण दुसऱ्या लाटेमध्ये जास्ती नंबर वाढलेला आहे मुलांचा, परंतु जे काही अफेक्शन आहे त्याच्यातलं जे काही मुलं बाधित झाली आहेत त्याच्यामुळे ऑक्सिजन लागलेली किंवा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायला लागलेली अशा मुलांची संख्या अगदीच हाताबोटावर मोजण्या इतपत आहे. खूप काही जास्ती नाही आहे. नंबर आहे. 2-3 दिवसाचा तापाचा आजार होतो, जास्तीत जास्त 3-4 दिवसामध्ये शक्यतो मुलं बरी होतात त्याच्यातनं, आणि घरच्या घरीच बरी होत आहेत. ओके. तर हा म्हणजे तज्ज्ञांचा अंदाज जो आहे तो बेसिकली बाकीच्या ग्रुपला आपण वॅक्सिनेशन देतोय आणि ह्या ग्रुपला वॅक्सिनेशन देत नाही, त्यामुळे एखाद्या वेळेला व्हायरस तिकडे मोर्चा वळवेल असा तो अंदाज असावा. ओके. डॉक्टर, माझाचे प्रेक्षक भुजंग चव्हाण म्हणून आहेत, त्यांचा प्रश्न आहे की तिसरी लाट ही लहान मुलांसाठी अधिक घातक ठरू शकते का? यापूर्वीच्या 2 लाटा जर आपण बघितलं तर आत्तापर्यंतचं बघताना असं वाटत नाही आहे की लहान मुलांना जे कोरोनाचे जो रिसेप्टर असतात ते रिसेप्टर्सच कमी असल्यामुळे कोरोनाची अटॅचमेंट जी असते ती लहान मुलांमध्ये इतकी चांगली नसावी, किंवा लहान मुलांना कोरोना ग्रुपच्या इतर म्हणजे सर्दी पडसाच्या जर्म्ससारखं वारंवार एक्सपोज असल्यामुळे किंवा कशामुळे इतर काही कारणामुळे मुलांचं एकूणच अफेक्शन कमी होत आहे. पहिल्या लाटेमध्ये सुद्धा जेमतेम होतं, दुसऱ्या लाटेमध्ये त्यापेक्षा थोडंसं वाढलं आहे. परंतु लंग इन्व्हॉल्वमेंट होणं, आपण ज्याला सर्वात घाबरतो की निमोनिया होणं आणि त्याच्यानंतर ऑक्सिजन लागणं, व्हेंटिलेटरवरती जाणं, हे प्रकार अभावाने आढळतात. आणि हे प्रकार जास्ती करून हाय रिस्क जी मुलं असतात, म्हणजे कोणाला ल्युकेमिया आहे, कोणाला काही इम्युनो कॉम्प्रोमाइज स्टेट आहे, ज्यांची इम्युनिटी चांगली नाही आहे, त्यांनाच त्रास जास्ती होतो आहे. आत्ता सध्या तरी व्हायरस हा म्युटेशन करत असतो, तर म्युटेशन काय होईल हे आपण त्याचं आत्ता प्रेडिक्शन करणं अवघड असतं. पण आपण तयारीत असलं पाहिजे. अगदी निर्धास्त राहता कामा नाही. आपण तयारीत राहून ते जेणेकरून प्रकाराने जर व्हायरस तीव्र झाला तर आपली तयारी कमी पडता कामा नये. पण शक्यता कमी वाटते की व्हायरस त्या म्हणजे ॲडल्टमध्ये जसे असंख्य माणसं अफेक्ट होतात, त्यांना व्हेंटिलेटर लागतो, त्यांना ऑक्सिजन लागतो, त्यांना ICU ट्रीटमेंट लागते, तसं होण्याची शक्यता कमी वाटते आत्तापर्यंतच्या 2 लाटा बघून. ओके. ओके. डॉक्टर, माझाचे प्रेक्षक असलम राऊत यांचा एक प्रश्न आहे की लहान मुलांमध्ये कोरोनाची प्रामुख्यानं कोणती लक्षणं दिसून येतात? आणि याला जोडून एक मी प्रश्न विचारतो की आधीची एक लाट बघितली तर त्यापेक्षा काही वेगळी लक्षणं यावेळेस दुसऱ्या लाटेत लहान मुलांमध्ये दिसत आहेत, तर अशी काही वेगळी लक्षणं तिसऱ्या लाटेत सुद्धा दिसू शकतात का लहान मुलांमध्ये? मी आधीच्या लाटेचं आणि ह्या लाटेचं सांगू शकेन. तर आधीच्या लाटेमध्ये असिम्प्टोमॅटिक मुलं जास्ती असायची. असिम्प्टोमॅटिक म्हणजे त्यांना काही सिम्प्टम्स यायचे नाही. बरोबर. आपण टेस्टिंग, घरातलं कोणतरी पॉझिटिव्ह आलं म्हणून आपण जेव्हा टेस्टिंग करायला जायचो तेव्हा मुलं सापडायची पॉझिटिव्ह. असिम्प्टोमॅटिक जास्ती होती. आणि पिम्स म्हणून एक प्रकार असतो, पिडियाट्रिक मल्टीसिस्टम इन्फ्लेमेटरी डिसऑर्डर,
त्याच्यामध्ये इन्फेक्शन होताना बाळाला त्रास काही होत नाही आणि जवळजवळ 4 ते 6 आठवडे झाले की त्याला जो व्हायरसच्या अगेन्स्ट जी इम्युनिटी तयार होते त्याच्यामध्ये बॉडी ॲक्शनपेक्षा रिॲक्शन खूप मोठ्या प्रमाणावर देते. तेव्हा तो पेशंट इन्फेक्शन देत नसतो, पण त्या ओव्हर रिॲक्शनमुळे बाळांना हाय ग्रेड फीवर येतो, खूप उच्च ताप येतो आणि त्यांना रॅश येते, त्यांना लूज मोशन्स होतात आणि त्यांच्या हार्टवरती कधी कधी परिणाम होऊ शकतो. पण हे कोरोना झालेल्या सर्व बाळांना होत नाही. त्याच्यातल्या काही लिमिटेड 1% सुद्धा पेक्षा कमी लोकांना असा त्रास होतो. तर हा पिम्सचा त्रास हा सध्या मुलांना ICUमध्ये घेऊन येतो आहे सध्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये. ओके. परंतु मूळ आजार म्हणजे इन्फेक्शन आणि त्याच्यामुळे झालेला निमोनिया असं फार क्वचित वेळेला ICUमध्ये घेऊन येतोय पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये. तिसऱ्या लाटेमध्ये काय होईल ह्याची शक्यता वर्तवणं तशी अवघड आहे. नंबर वाढेल आणि असंच राहील अफेक्शन, ही एक शक्यता असू शकते. पण आपण सर्व गोष्टीसाठी तयारीत असलं पाहिजे. त्या दृष्टीने शासनाने सुद्धा पावलं उचललेली आहेत. निरनिराळ्या प्रकारच्या आता प्रत्येक जिल्हा पातळीवरती समित्या केलेल्या आहेत, ज्याच्यात बालरोगतज्ञ आहेत आणि शासकीय अधिकारी पदाधिकारी यांच्या म्हणून कमिटीज तयार झालेल्या आहेत. आणि त्या कमिटीज आता पुढे काय प्लॅनिंग करायचं ह्याचाही हिशोब केलेला आहे, ह्याचाही प्लॅनिंग सुरू केलेलं आहे. बरोबर आहे. कोरोनामधली म्युटेशन्स बघता तिसऱ्या लाटेसाठी मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन लागणारा, ऍडमिट करायला लागणारा आजार निर्माण झाला तर. बरोबर. डॉक्टर शकुंतला प्रभू सुद्धा कनेक्ट झालेले आहेत, आपल्या चर्चेत सहभागी झाले आहेत. मी त्यांच्याकडे जातो. डॉक्टर शकुंतला, माझा प्रश्न आहे तिसऱ्या लाटे संदर्भात. पहिल्या 2 लाटा जर आपण बघितल्या किंवा पहिली लाट बघितली तर दुसऱ्या लाटेत लहान मुलांमध्ये कोरोनाची वेगवेगळी सिम्पटम्स दिसत आहेत, त्यात काही नवी लक्षणं सुद्धा दिसत आहेत. तर तिसऱ्या लाटेत अशी काही आणखी नवी लक्षणं लहान मुलांना दिसू शकतात का, किंवा तिसरी लाट लहान मुलांना अधिक धोकादायक ठरू शकते का? नमस्कार, धन्यवाद हे प्रोग्रामला बोलवले. तिसरी लाट होणार की नाही माहित नाही, बट डेफिनेटली आम्ही प्रिपेअर्ड असायला पाहिजे. फर्स्ट लाटेत नेहमी व्हायरल इन्फेक्शन जे सर्दी जुकाम ताप वगैरे होतं, तसंच हा दुसरं लाटेमध्ये पण तसंच सिम्पटम्स आहे. थोडं म्युटंट स्ट्रेनमध्ये आम्हाला जुलाब, पोट दुखणं, जुलाब ते पण दिसून आलेले आणि ताप थोडं 7-8 दिवस जास्ती राहिलेलं आहे आणि असं मुलं येत आहे सेकंड लाटेत. तिसऱ्या लाटेत असं वाटत नाही की वेगळं प्रकारचे असावे आणि आम्ही ऑलरेडी प्रिपेअर्ड आहे, एक्सपिरियन्स्ड आहे आणि आता एक्सपिरियन्स पण आहे आम्हाला हे ट्रीट करायला. तर वेगळ्या प्रकारचं वाटत नाही असणार. ओके. अजून एक प्रश्न आहे की लहान मुलांना नेमकं कोरोना काळ जो आहे, म्हणजे आता आपण दुसऱ्या लाटेला सगळे सामोरं जातोय अजून सुद्धा आपण, आणि त्याचा पीक आला की नाही याबद्दल अजून आपल्याला कल्पना नाही आहे. पण या सगळ्या काळात लहान मुलांच्या आहाराची काळजी नेमकी कशी घ्यावी, डॉक्टर शकुंतला? लहान मुलांच्या कोरोनासाठी वेगळा आहार नसतात, तेच 6 महिन्याखाली पूर्ण तऱ्हाने ब्रेस्ट फीडिंग स्तनपान करणं गरज आहे. आणि 6 मुलांच्या वर जे नॉर्मल आहार आम्ही कॉम्प्लिमेंटरी फीडिंग म्हणतात, जे घराचं जेवण आहे सगळं प्रकारचं द्यावा. आणि विटॅमिन आणि हे सगळं वेगळं प्रकारचं काय इम्युनिटी देत नाही, बट देऊ शकतात. आणि घरचं जे जंक फूड आहे ते अवॉइड करावा आणि बाहेरचं फूड अवॉइड करावा, हे इम्पॉर्टंट आहे. ओके. आणि कोरोनाबाधित लहानांसोबत राहणाऱ्या पालकांनी या सगळ्या काळात नेमकी काय काळजी घेणं अपेक्षित आहे आणि आवश्यक आहे, डॉक्टर आनंद देशपांडे? परत एकदा सांगाल मग? हो. कोरोनाबाधित लहान म्हणजे कुठली लहान मुलं जर असतील एखाद्या कुटुंबातली आणि त्यांना कोरोनाची बाधा झालेली आहे किंवा वेगवेगळी लक्षणं जाणवत आहेत, तर अशा वेळी पालकांनी आणि कुटुंबियांनी नेमकी काय काळजी घेणं अपेक्षित आहे या सगळ्या काळात? कोरोनाबाधित झालेल्या मुलांना आयसोलेशनमध्ये कधी ठेवायचं नाही आहे आपल्याला. मुलांना जरी कोरोनाबाधित झालेले असतील तरी लहान मुलांना त्याच्या पेरेंट्स बरोबरच आई किंवा वडील कोणती त्याच्याबरोबर राहणं आवश्यक आहे. त्यांनी पूर्णपणे त्यांची स्वतःची काळजी घेऊन त्यांच्याबरोबर राहणं अपेक्षित आहे. बाळांनाही पण मास्क
लावला पाहिजे आणि आई बाबांपैकी जो कोण राहणार असेल त्यांनीही मास्क व्यवस्थित लावला पाहिजे, काळजी घेतली पाहिजे, एका खोलीत राहिलं पाहिजे. जसं आपण ॲडल्टचं क्वारंटाईन करतो तसं पण ॲडल्ट क्वारंटाईनमध्ये, मोठ्या माणसांच्या क्वारंटाईनमध्ये आपण तो मोठा माणूस एकटाच असतो, पण लहान मुलाला आपण असं एकटंच ठेवायचं नाही आहे. हा एक महत्त्वाची गोष्ट आहे. आणि साधारण 10 ते 14 दिवसाचं क्वारंटाईन असणार आहे आणि त्याच्यानंतर आजार कमी होऊन जाणार आहे. सिम्पटम्स साधारण 2 ते 3 दिवस असतात. प्रॉब्लेम काय होतो की सिम्पटम थांबल्यानंतर मुलं इकडे तिकडे घरभर हिंडू शकतात, फिरू शकतात. ते अवॉइड करायला पाहिजे. घरातल्या आजी आजोबांपासून मुलांना वेगळं ठेवलं पाहिजे, कारण काय आजी आजोबांचं वय जे आहे ते त्यांच्या बाजूनी नाही आहे, तर त्यांना कोरोना झाल्यास त्यांना हॉस्पिटल ICUचं तोंड पाहायला लागेल. तसं होऊ नये म्हणून आजी आजोबांपासून त्यांना वेगळं ठेवायला हवं, किंवा शक्य झाल्यास आजी आजोबांना वेगळ्या ठिकाणी हलवता आलं तर चांगलं. आणि आई वडिलांपैकी कोणीतरी एकाने बाळाबरोबर राहावं आणि त्याची काळजी घ्यावी आणि त्यांनी स्वतःची पण काळजी घ्यावी. N95 किंवा चांगल्या प्रकारचा मास्क वापरावा आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार करावेत. बरोबर आहे. शक्यतो लहान मुलांचा आजार इतका वाढत नाही की त्याला कुठल्या अँटीव्हायरल किंवा स्टेरॉइड द्यायची वेळ, सध्याच्या दुसऱ्या वेव्हमध्ये तरी त्याला अँटीव्हायरल लागलं आहे किंवा रेमडेसिवीर द्यायला लागलं आहे किंवा हॉस्पिटलाइज करायला लागलं आहे. अशी शक्यता फार कमी वेळा म्हणजे नगण्य असल्यासारखीच आहे. जवळजवळ 99% पेशंट्स हे घरीच बरे होणार आहेत. बरोबर आहे. तरी सुद्धा आपण म्हणतो की प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर, त्यामुळे आपण काळजी घेणं अपेक्षित आहे कोरोनाच्या. आणखी कारण काही देश तर अजून सुद्धा 4थ्या लाटेचा वगैरे सामना करतायत कोरोनाच्या. भारतात 3री लाट येईल की नाही माहीत नाही, पण तशा शक्यता वर्तवण्यात येत आहेत जेणेकरून प्रशासनाला आणि आरोग्य यंत्रणेला सुद्धा त्या संदर्भात तयारी करता येईल. आपण तयार राहणं गरजेचं आहे. पण माझा प्रश्न आहे डॉक्टर शकुंतला तुमच्यासाठी. अनेक प्रेक्षकांनी विचारला आहे की आत्ता कोरोनाची 2री लाट आहे, आपल्या अवतीभोवती कोरोना आहे, या सगळ्या काळात घरच्या घरी आपण काळजी कशी घेऊ शकतो लहान मुलांची, की जेणेकरून कोरोना होऊ नये आणि रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा चांगली राहील लहान मुलांची? हे घराच्या फॅमिली मेंबर्सला कोरोना झालं असेल तर आम्ही मुलांना वेगळं ठेवणं बरोबर नाहीये. त्यांचं सिम्पटम्स माइल्ड असतात आणि इन्फेक्टिव्हिटी असलं तरी त्यांचं सिम्पटम्स जास्ती नसतात. थोडं लांब ठेवून, जसं डॉक्टर देशपांडेंनी म्हटलं, चांगला मास्क, पण 2 वर्षाच्या वरच्या मुलं मास्क पण घालू शकतात. जेवायच्या अगोदर हात धुणं आणि त्यांचे जे कोरोना पेशंट आहे त्यांचं बांधणं वेसल्स आणि ते सगळं थोडं वेगळं ठेवून, थोडं स्वच्छ आणि त्यांना जेवण आणि हे सगळं देऊन आणि घरचंच जेवण देऊन तसं त्यांना हे करू शकतात. आणि वेगळं थोडं रूम असलं तर ते त्यांना मुलांना थोडं वेगळं ठेवणं गरज आहे. आणि जसं डॉक्टर देशपांडेंनी म्हटलं, त्यांना हे सुपर स्प्रेडर्स पण असतात. मुलांना सिम्पटम्स नसतात, मग त्यांच्या आजी आजोबांना स्प्रेड करू शकतात. म्हणून थोडं वेगळं राहणं इम्पॉर्टंट आहे. त्यांना त्यांच्या नातेवाईकीमध्ये कोणी त्यांना बघू शकतात तर ते पण होऊ शकतात, नाहीतर मुलं घाबरून जातात त्यांना वेगळं ठेवलं तर. हे आई बाबांना कोविड सेंटर्समध्ये गाठलं आणि हे बालकांना शेजारच्या जवळ ठेवलं, ते घाबरून जातात. म्हणून त्यांच्या बरोबर ठेवलं, सिम्पटमॅटिक नसलं तर घरीच ठेवणं बरं. ठीक आहे डॉक्टर, एक प्रश्न सातत्यानं विचारला जातोय. माझाच्या प्रेक्षक आभा बनकर यांनी विचारलाय की लहान मुलांसाठी कोरोना होऊ नये म्हणून कुठलं वॅक्सिन आहे का आता बाजारात उपलब्ध? तुमच्यापर्यंत काय माहिती आहे? मी ठीक आहे डॉक्टर आनंद देशपांडे. डॉक्टर आनंद देशपांडे बोला. लहान मुलांसाठी कुठलं वॅक्सिन आता बाजारात आहे का? सध्या तर मी सांगू शकतो नाही. वॅक्सिनच्या ट्रायल्स आता सुरू झाल्या आहेत, परदेशामध्ये होत आल्या आहेत, पण आपल्याकडे आत्ता सुरू होत आहेत. आणि त्यांचं सगळे रिझल्ट्स येऊन त्या स्टेज 2, स्टेज 3 अशामधनं जाऊन त्यांचे सगळे रिझल्ट्स येऊन, सेफ्टी प्रोफाईल येऊन, ते प्रत्यक्षात वापरायला येण्यासाठी 2022 जानेवारी फेब्रुवारीच्या आधी तरी काही आपल्याला प्रत्यक्षात वापरायला मिळतील असं वाटत नाही. तर वॅक्सिन SMS हेच वॅक्सिन आहे आपलं. आपण नेहमी म्हणतो ते सेफ डिस्टन्सिंग, मास्किंग अँड सॅनिटायझेशन हेच वॅक्सिन राहणार आहे तोपर्यंत.
आणि सध्या तरी असं कुठलंही जादुई औषध नाही आहे की जे कोरोनाला होऊ देणार नाही आहे आणि ते दिलं की काहीच होणार नाही आहे. म्हणजे व्हॉट्सॲपवरती वगैरे भरपूर येत असतील, पण सायंटिफिकली प्रूव्ह झालेलं असं कुठलंही मेडिसिन नाही की विच विल कीप इट अवे फ्रॉम बरोबर चिल्ड्रन. बरोबर बरोबर. पण एक प्रश्न आणि असा मला सुद्धा आहे एक की सांगायचं मुलांचं की मानस पेरेंट्ससाठी स्वास्थ्य आमच्या ठीक आहे, बोला बोला बोला, पूर्ण करा डॉक्टर. मगाशी आपला विषय चालला होता की आई वडिलांसाठी आमच्या असोसिएशनने म्हणजे इंडियन अकॅडमी ऑफ पिडियाट्रिक्सने ओके काही गाईडलाईन्स काढलेल्या आहेत त्या, आणि त्या आम्ही फायनल करतोय. आणि त्या गाईडलाईन्स आम्ही म्हणजे FAQs म्हणजे कॉमन जे प्रश्न असतात आई वडिलांचे की काय करायला पाहिजे, क्वारंटाईन कसं करायला पाहिजे, मास्क कुठल्या वयाच्या पुढे वापरला पाहिजे, कुठल्या वयाच्या खाली मास्क वापरता कामा नये, आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे क्वारंटाईन कसं करायचं ह्याच्या संबंधी एक आम्ही पत्रिका काढलेली आहे, माहिती पत्रिका, आणि ती आम्ही ऑनलाईन सर्क्युलेट करतोय सगळ्या ठीक आहे. लोकांना, ठीक आहे. सगळ्या पेरेंट्स पर्यंत ती सर, पोहोचाय. ही जी माहिती पत्रिका ती जर तुमच्याकडे आता उपलब्ध असतील तर त्यातले 5 महत्त्वाचे मुद्दे तुम्ही आम्हाला सांगू शकत असाल तर आम्हाला नक्की ते ऐकायला आवडतील. आणि ती माहिती सुद्धा अनेक पालकांसाठी महत्त्वाची आहे. याबाबतीत बोलायचं आहे. एक छोट्याशा ब्रेकची वेळ झाली आणि ब्रेकनंतर ही चर्चा अशी सुरू ठेवायची आहे. पाहत रहा ABP माझा. ब्रेकनंतर माझा महाराष्ट्र माझाची जबाबदारी या सगळ्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण आज बोलतोय तिसऱ्या लाटेत लहान मुलांची नेमकी काळजी घेण्यासाठी आपण आत्तापासून नेमकं काय करू शकतो या विषयावर आपण तज्ज्ञांकडून जाणून घेतोय. आपल्यासोबत डॉक्टर शकुंतला प्रभू आहेत आणि डॉक्टर आनंद देशपांडे आहेत. माझा प्रश्न आता शकुंतला प्रभूंसाठी आहेत. मॅडम, पुढचा प्रश्न येतोय लहान मुलांसंदर्भात. अर्थातच कोरोनानंतर अनेकांना आपण बघितलं तर मधुमेहाचा त्रास जाणवतोय, डायबिटीज होतोय, तर या संदर्भात असाच कुठला त्रास लहान मुलांना जाणवण्याची शक्यता आहे का, किंवा अशा काही केसेस तुमच्या बघण्यात आल्या आहेत का? मधुमेह डायबिटीज होत नाही आहे. आम्ही डायबिटीज केसेस आहे जे कोरोना कोविड पॉझिटिव्ह मुळे झालेले आहे, बट ते इन्क्रीज्ड केसेस नाही आहे. आणि आम्ही जे बघतात पोस्ट कोविड रिकव्हरीमध्ये 4 ते 6 आठवड्यानंतर पिम्स जे म्हणतात, पोस्ट इन्फ्लेमेटरी मल्टीसिस्टम डिसऑर्डर जे म्हणतात, जिथे मुलांना ताप असतात, 5-6 दिवस ताप असून डोळे लाल होतात, होठ लाल होतात, जुलाब, उलटी आणि लिथार्जिक असतात, म्हणजे चिडचिडतात या सुस्त राहतात, जेवण घेत नाही, असं मुलांमध्ये इन्फ्लेमेटरी सिंड्रोम जे आहे आम्ही पोस्ट कोविड बघून आलेले, फर्स्ट वेव्ह मध्ये पण आणि आता सेकंड वेव्ह मध्ये पण हा आठवड्यात आम्ही आणि पुढच्या महिन्यात आम्ही तयार राहायला पाहिजे. हे जे पिम्स सिंड्रोम आहे, इन्फ्लेमेटरी सिंड्रोम आहे, आणि त्यात मुलं हायपोटेन्शन मध्ये आणि हृदयाच्या कोलॅप्स स्टेटमध्ये येतात आणि ऑर्गन सिस्टम एफेक्ट होतात. असं आम्ही हे सगळं लक्ष ठेवून आम्ही ताबडतोब त्यांना लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून त्यांना उपचार करतात आणि ते बरं होतात. तर डायबिटीस इन्क्रीज रेटवर नाही आहे, जे अडल्ट्समध्ये दिसून येतं. ठीक आहे. डॉक्टर आनंद देशपांडे, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे की लहान मुलांना समजा काही लक्षणं जाणवल्यामुळे किंवा घरातल्या कोणाला कोरोना झाला असेल तर त्याच्यामुळे बऱ्याचदा गृहविलगीकरणात ठेवण्याची वेळ सुद्धा येऊ शकते. तर अशा वेळी अशा केसेसमध्ये लहान मुलांचं मानसिक स्वास्थ्य जपण्यासाठी नेमकं काय करता येईल किंवा काय करणं अपेक्षित आहे? कोरोना झालेल्या कोरोना झालेला किंवा जर होम क्वारंटाईन झालेल्या पेशंटचं मानसिक स्वास्थ्य, तर मुळातच लहान मुलांना आपण एकटं ठेवायचं नाही आहे, हे त्यांचं मनस्वास्थ्य जपण्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. जर तर कुठल्या तरी एका पेरेंट बरोबर असेल, आई किंवा वडिलांबरोबर असेल, तर मुलं ही नेहमीच आनंदी राहतील. आणि त्यांना निराळी पुस्तकं वाचून दाखवणे, कारण का इसेन्शियली ते मुलं अशी सिक नसणार आहेत, खूप काही आजारी नसणार आहेत, त्यामुळे त्यांच्या नेहमीच्या गोष्टी चालू राहतील, नेहमीचे खेळणं चालू राहील खोलीतल्या खोलीमध्ये, किंवा वाचन किंवा स्क्रीन टाईम आपण कमीत कमी ठेवला पाहिजे. कारण का अशा वेळेला नॉर्मली काय होतं की मोबाईल हे एक
साधन म्हणून वापरलं जातं बरोबर. टू किल द टाईम. मोठी माणसं पण वापरतात, लहान मुलं पण वापरतात आणि तो मोबाईलचा अतिरेक टाळला पाहिजे. त्याच्याऐवजी त्यांना काही पुस्तकं वाचून दाखवणे, गप्पा गोष्टी करणे आणि विश्रांती घेऊ देणे हे महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. आणि एक कोणीतरी पालक असेल तर मनस्वास्थ्य त्यांचं उत्तम राहील. जो पालक नाही आहे त्याचं पाहिलं तर व्हॉट्सॲप कॉलिंगवरनं किंवा व्हिडिओ कॉलिंगवरनं तो पालक बाळाशी बोलू शकतो. 2-2 पालकांनी इन्फेक्टेड बाळाबरोबर राहायची तशी जरूर नाही आहे. आई किंवा बाबांनी राहिलेलं जास्ती चांगलं बरं पडेल. बरोबर. ठीक आहे डॉक्टर शकुंतला प्रभूंसाठी पुढचा प्रश्न आहे. मुद्दा मगाशी आपण बोललो त्या बोला मुद्दा पूर्ण करा डॉक्टर. हां की कॉमन आई वडिलांचा प्रश्न असतो की ताप आला बाळाला तर तो करोनाचा ताप आहे का साधा ताप आहे हे ओळखण्याचं काही साधन आहे का? की तसं साधन दुर्दैवाने नाही आहे. त्यामुळे ताप 1 किंवा 2 दिवसाचा आला आणि तुम्हाला तर सध्या साथीमध्ये तर तपासणी करून घेणं, RT-PCR करून घेणं किंवा अँटीजन करून घेणं. आणि जर मला करून घ्यायचं नसेल किंवा जमत नसेल, कधी कधी वेळ लागतो. आता अँटीजन टेस्टिंग आणि RT-PCR टेस्टिंगला खूप रश असतो, खूप गर्दी आहे. ते गर्दी असल्यामुळे वेळ लागतो. ते वेळ लागत असेल तर तितके दिवस क्वारंटाईनमध्ये थांबणं, जसा काही आपल्याला कोविड झालाच आहे असं समजून घरातल्या घरात होम आयसोलेशनमध्ये राहणं हे श्रेयस्कर राहील. परत इथे आजी आजोबांच्या जवळ न जाणं हे पाळलं पाहिजे, हे कसोशीने पाळलं पाहिजे. कारण काय आजी आजोबांचं वय जास्त असल्यामुळे त्यांना करोना होऊ नये याची आपण मॅक्झिमम काळजी घ्यायला हवी. ठीक आहे डॉक्टर. आता मी डॉक्टर शकुंतला प्रभूंसाठी पुढचा प्रश्न आहे. प्रेक्षकांकडून सगळ्यात जास्त प्रश्न विचारले जात आहेत ते म्हणजे लहान मुलांसाठीचे व्यायाम जे आहेत आणि आहार जे आहेत त्याबद्दल. तर डॉक्टर शकुंतलाजी, लहान मुलांना या आजाराचा संसर्ग होऊ नये म्हणून कुठला प्रतिबंधात्मक आहार आणि व्यायाम तुम्ही सुचवू इच्छिता का या माध्यमातून? व्यायाम आणि आहार दोन्ही इम्पॉर्टंट गोष्ट आहे मुलांच्या डेव्हलपमेंटमध्ये आणि ते इन्कल्केट करायचं पालकांचं एक जिम्मेदारी पण आहे, रेस्पॉन्सिबिलिटी पण आहे. आणि हे कोरोनासाठी वेगळं काही नाही आहे. आता हे ऑनलाईन जसं डॉक्टर देशपांडेंनी म्हटलं, ऑनलाईन म्हणा, ट्युशन म्हणा आणि सगळं ॲक्टिव्हिटीज पण ऑनलाईनच होत आहे आणि स्क्रीन टाईम जास्तीच होत आहे आणि म्हणून आम्ही ओबेसिटी आणि हे पण बघत आहे. तर इट इज इम्पॉर्टंट दॅट राईट फूड आणि राईट आहार आणि व्हॉट एव्हर फॉर्म ऑफ एक्सरसाइज ते एक इन्कल्केट आणि हे डिसिप्लिन एक फॅमिली डायनॅमिक्स जे आहे ते एक करायला पाहिजे. आणि इट इज इम्पॉर्टंट, एक्सरसाइज इज इम्पॉर्टंट पार्ट ऑफ म्हणजे डेव्हलपमेंट आणि ते इन्कल्केट केलं तर मुलं स्वस्थ पण राहतील आणि इम्युनिटी पण वाढतात त्यांची. बरोबर. ठीक आहे, खूप महत्त्वाचा मुद्दा तुम्ही सांगितलाय. तिसऱ्या लाटेची शक्यता कारण तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येते, वर्तवण्यात आली आहे. अर्थात यामागे कोणी घाबरून जावा असा काही उद्देश नाही, पण त्याचं गांभीर्य ओळखून आपण पूर्वतयारी करू शकतो. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना कसा करू शकतो आपण, काय काळजी घेऊ शकतो आणि तीच काळजी यापुढे सुद्धा आपल्याला घ्यायची आहे. म्हणून आजचा विषय अतिशय महत्त्वाचा होता आपल्या सगळ्यांसाठी आणि ज्यांच्या घरात लहान मुलं आहेत अशा पालकांसाठी सुद्धा. म्हणून आज हा विषय घेण्यात आला होता आणि डॉक्टर शकुंतला प्रभू आणि डॉक्टर आनंद देशपांडे तुम्ही दोघांनी सुद्धा अत्यंत सोप्या भाषेत ही सगळी माहिती आमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे आणि तुमचा महत्त्वाचा वेळ सुद्धा देऊन तुम्ही या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपल्या दोघांचेही मनपूर्वक आभार. थँक्यू. तर या सगळ्या चर्चेसह आणि आज अनेक प्रश्नांची उत्तरं सुद्धा तज्ज्ञांनी दिली आणि या विषयात आज वेळ झाली इथेच थांबण्याची आणि ताज्या बातम्यांसह एबीपी माझावर सुरूच राहील. पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.